कणकवली रेल्वे स्थानकात मडगाव पनवेल गाडी खोळंबल्याची माहिती समोर येते आणि गाडीतील एसी बंद असल्यामुळे प्रवासी सुद्धा उकाड्याने हैराण झालेत। परतीचा प्रवास करणारे चाकरमानी हैराण झाल्याचं समजतंय आणि दोरी बांधून दरवाजा उघडा ठेवण्याची वेळ या चाकरमान्यांवर आली आहे। पैसे खर्च करून सुद्धा कोकण रेल्वेकडून चांगली सेवा मिळत नसल्याची तक्रार आता प्रवासी करतायत आणि तांत्रिक अडथळा दूर करण्याचं रेल्वेनं आश्वासन सुद्धा दिलंय। एसीच्या नादुरुस्त असल्यामुळे गाडी कणकवली स्थानकात खोळंबल्याचंही पाहायला मिळतंय। इथपर्यंत आता कणकवली आलेली आहे पण एसी चालू झालेली नाही आहे आणि म्हणून त्यामुळे आम्हाला हे करायला लागतंय की रशी बांधून ठेवायला लागते, कारण खिडकी नसल्यामुळे, खिडकी पॅक असल्यामुळे आतमध्ये उष्णता जास्त आहे। छोट्या मुलांना, वयस्कर माणसांना त्रास होतोय त्याचा। आता आमची एसीची तिकीट आहे पण डब्यामध्ये एसीच चालू नाही, एसी बंद आहे। काय सांगतात रेल्वेवर? काय नाही सांगते, जनरेटर चालू होत नाही म्हणून सांगते, स्टार्ट होत नाही, त्यामुळे एसी बंद आहे सगळे। तर गरमीने पूर्ण घामाघूम झाला। परतीचा प्रवास करताय आणि एवढी हाल होत? परतीचा प्रवास करतोय बघा, शेवटी दरवाजे आम्ही रशी लावून उघडून ठेवले, बांधून ठेवले तिकडे।